आदरणीय गुरुवर्य, शिक्षक मंडळी, माझ्यासोबत इथे उपस्थित असलेले शिक्षक पीठावरील सर्व आदरणीय बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमाचं नियोजन फार विचारपूर्वक केलेलं आहे. पारितोषिक किंवा गौरव ज्यांचा होणार आहे त्यांचा गौरव झाल्यानंतर जर भाषण ठेवलं असतं तर काही कल्पना नाही. मी अनेकदा महाविद्यालयाच्या गॅदरिंग्समध्ये वगैरे जातो, विद्यार्थ्यांना पारितोषिक असतात, तिथंही मी सांगतो की भाषण आधी ठेवा, पारितोषिकं घेतल्यानंतर प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बसण्याची, आणि बसणं हा सुद्धा शब्द पुन्हा ज्याला जशा काही आवडीनिवडी असतात त्या दृष्टीनं अर्थ बदलतात, सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं हे चांगलं छान नियोजन आपण केलेलं आहे. मी सुरुवातीलाच ज्या शिक्षक मंडळींचा इथे सत्कार होणार आहे त्या सर्व शिक्षक मंडळींचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचं कारण असं आहे की आज मी इथे उभा आहे आणि इथपर्यंत येण्याचा जो माझा प्रवास झालेला आहे हा सर्व माझ्यावर शिक्षकांनी केलेला. मी शालेय जीवनात, महाविद्यालयीन जीवनात शिकत होतो तेव्हा त्या सगळ्या शिक्षकांनी जो संस्कार केलेला आहे त्यातून मला जे सामर्थ्य मिळालं, बळ मिळालं, त्याच्यामुळं आज मी इथे उभा आहे. त्यामुळं शिक्षकांचे केवळ विद्यार्थ्यांच्यावरच नाही तर समाजावर सुद्धा खूप ऋण असतात, उपकार असतात असं मी स्वतः मानतो. आणि गमतीनं सांगायचं तर शिक्षक ह्या शब्दाला इंग्रजीमध्ये टीचर असा शब्द आहे. म्हणजे जसा जलचर, वनचर, तसा टीचर. टीचर का तर माझे एक शिक्षक होते आणि त्यांना चहा पिण्याचा इतका शौक होता की दर 15 मिनिटानं, अर्ध्या तासानं त्यांना चहा लागायचा. म्हणून मला तो शब्द आठवला की सतत पाण्यात राहणं, सतत वनात राहणं, जलचर, वनचर, सतत चहात राहणं, म्हणून टीचर. एक इंग्रजी शब्द, दुसरा मराठी शब्द, असा जोड शब्द. एक गमतीनं आपल्याला कुठल्याही एखाद्या शब्दाकडं पाहता येतं. आणि शेवटी शिक्षक संस्कार करतो म्हणजे काय करतो तर खलील जिब्रानचं फार प्रसिद्ध वाक्य आहे की शिक्षक विद्यार्थ्यांच्यावर संस्कार करतो म्हणजे काय करतो तर त्या विद्यार्थ्याला आपल्या अंतःकरणात सामावून घेतो. ही खरी शिक्षकाची व्याख्या आहे की ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्याला अंतःकरणात सामावून घेतलं आणि आपलं अंतःकरण विद्यार्थ्याला देऊन टाकलं, हा खरा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधला संस्कार देण्याघेण्यातला संबंध असतो. आणि म्हणून मला या संमेलनाला उपस्थित राहण्याचं औत्सुक्य होतं आणि त्याच्यामुळं मला आनंदही मिळालेला आहे. आता आपल्याकडं टीचर्स डे वगैरे आपण म्हणतो की नाही, शिक्षक दिन. आता दिन शब्द वापरला हे ठीक आहे, नाहीतर दिवस शब्द वापरला तर फार आपल्याकडं दिवस म्हटलं की साजरा करणं ह्याच्याऐवजी घालणं हाच मोठा प्रचलित शब्द आहे. तेव्हा काय कोणाच्या डोक्यात असेल काही सांगता येत नाही. वेगवेगळ्या शब्दांच्यामधून काय काय अर्थांची वलय निर्माण होतात हे मला शिक्षकांनी शिकवल्यामुळं लक्षात आलं आणि तुम्हीही तेच करता. शब्द एकच असतो परंतु त्यात अर्थाची किती वलये दडलेली आहेत या गोष्टीचे संस्कार विद्यार्थ्यांच्यावर आपण करत असतो.
आता हे झालं भाषा विषयाचे शिक्षक, इतिहासाचे शिक्षक, भूगोलाचे शिक्षक, गणिताचे शिक्षक. खरं तर मी गणितावर प्रेम करणारा विद्यार्थी होतो शालेय जीवनात, आणि इंजिनियर होता होता मी आर्ट्सकडं आलो असं म्हणणार नाही, म्हणजे वाचलो असं म्हणायला काही हरकत नाही. नाहीतर मला तर आमच्या वेळी 11वी 12वी हा विषय नव्हता. माझ्या समकालीन जे असतील त्यावेळी विद्यापीठात PUC PPC वगैरे असे होते, म्हणजे प्री युनिव्हर्सिटी कोर्स, प्री प्रोफेशनल कोर्स असं होतं. आता 11वी 12वी 12वी नंतर मग मेडिकल इंजिनिअरिंग वगैरे असे शब्द होते. आणि मी PUC मॅथमॅटिक्सला होतो, आणि त्या काळात मला म्हणजे 1966ला मी मॅट्रिक झालो तेव्हा मला गणितात 100 पैकी 100 मार्क्स होते, 99सुद्धा नाही. आणि मी सहजच इंजिनिअरिंग कॉलेजला गेलो असतो. पण माझे एक प्राचार्य होते जे नंतर मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू झाले, खासदारसुद्धा झाले नांदेडचे. प्राचार्य गोरा म्हैसेकर, सगळ्यांना नाव माहिती असेल. मी विद्यार्थी असताना ते प्राचार्य होते. आणि मी जेव्हा गणित सोडून MA मराठी झालो त्याचा आनंद त्यांनी माझ्या घरी येऊन व्यक्त केला की तू बरं झालं म्हणाले MA मराठी केलं, नाही तर माझ्यावर इतका सुंदर लेख कुणी लिहिला असता. त्यांना कौतुक वाटलं. सर्व गुरुवरांच्या संबंधी मी आदरभाव व्यक्त करणारे पुष्कळ लेख लिहिले, आणि शिक्षकांच्यावर तर मी लिहिले. त्याचं पुस्तकही प्रसिद्ध आहे, गुरु पारायण नावाचं पुस्तक आहे, कुठेही तुम्हाला ते मिळेल. सर्व शिक्षकांच्या संबंधीची माझ्या मनातली जी कृतज्ञता आहे, कृतज्ञ भाव आहे, तो मी व्यक्त केला. सांगण्याचा उद्देश हा आहे की आपण ज्यांना शिक्षक शिक्षक म्हणतो ती साधी गोष्ट नाही, साधा उच्चार नाही. समाजाचं आणि शिक्षकाचं आणि विद्यार्थ्याचं इतकं आत्मीय नातं असतं की ते शब्दांच्यामधून व्यक्तही करता येत नाही. आणि आपण सगळे शिक्षक मंडळी इथे संघटित होऊन एकत्रित येता, संमेलनं घेता, माझ्यासारख्या एखाद्या कवीची आठवण ठेवता, ज्यांनी ही माझी कविता आई ही शिकवलेली आहे वर्गात, आणि त्याच्याही आधीच्या अभ्यासक्रमामध्ये स्पर्शातून ही एक कविता होती, तीही शिकवलेली असेल. मास्तर तुम्ही जोडलेलं वर्तुळ कुठं आहे वगैरे. अशा जवळजवळ 20-25 वर्षापासून इयत्ता 10वीच्या मराठीच्या पुस्तकात अभ्यासक्रमात माझी कविता राहत आलेली आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनाही त्या कविता आवडल्या, शिक्षकांनाही आवडल्या. आई कविता शिकवताना तर मला काही शिक्षक असे भेटले की मी शिकवत असताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यात तर पाणी येतच होतं, परंतु शिकवताना माझ्या गालावर माझ्या डोळ्यातून अश्रू केव्हा घळघळत आहेत हे माझ्या लक्षात येत नव्हतं. इतके एकरूप होऊन त्याचं कारण असं आहे की मी फक्त माझ्याच आईच्या संबंधी कविता लिहिलेली नाही. ज्यांना ज्यांना असं वाटलं की आपण आई संबंधी काहीतरी आपल्या मनातला कृतज्ञतेचा उद्गार व्यक्त करावा, परंतु ते करू शकले नाही, म्हणून ज्यांचे आईच्या संबंधीचे उद्गार राहून गेलेले होते त्या सगळ्यांच्या वतीनं मी ही कविता लिहिलेली आहे. त्याच्यामुळं ही फक्त माझीच आई राहिलेली नाही, ती सगळ्यांची झालेली आहे. शेवटी कवी हेच पाहतो की तुमच्या मनातलं जे राहून गेलेलं आहे ते कवी व्यक्त करतो, आणि मग त्या कवीची कविता वाचून झाल्यानंतर तुमच्या असं लक्षात येतं की अरे हे तर माझ्या मनातलं कवीनं सांगितलेलं आहे. म्हणून तुमचं जे जे सांगायचं राहून गेलं ते जेव्हा कवी व्यक्त करतो तेव्हा सगळ्यांना असं वाटतं की हा कवी, ही कविता माझी आहे. इतकं आत्मीय नातं शिक्षकांचं, कवीचंही आणि शिक्षकाचं, समाजाचंही असतं. मित्र, यानंतर शिक्षकांचा सत्कार होणार आहे.
तत्पूर्वीच मी सांगितलं की आधी थोडंसं मनोगत, म्हणजे कवी आहे पण त्याला बोलता येतं की नाही सांगता येत नाही. घरी बोलावं लागतं, सगळ्यांनाच माहिती आहे. आणि घरचे तुम्हाला बोलू देतीलच याची गॅरंटी नसते. जो शांत राहतो त्याचा संसार फार सुखाचा होतो असं म्हणतात. चर्चा करण्यातही आणि संवाद वाढवण्यातही फार अर्थ नसतो, परंतु शेवटी संवादाशिवाय हृदय तरी कोणाजवळ मोकळं करायचं असतं. शेवटी आपण एकमेकांना बोलतो. आणि एक फार प्रसिद्ध गाणं आहे, जुन्या मंडळींना हिंदी सिनेमातलं गाणं आहे, जो दास्ता हमने अपनी सुनाई. मी माझी गोष्ट सांगत होतो, आप क्यों रोए, तुमच्या डोळ्यात अश्रू काय येतात. ही संवादाची खरी गंमत असते. मी माझी कहाणी सांगतो आणि तुम्ही अश्रू ढाळता. हे जे आसवांचं नातं असतं त्याच्या इतकं हार्दिक नातं दुसरं नसतं. आणि म्हणून अजून एक गाणं हिंदीतलं सांगतो तुम्हाला, फार प्रसिद्ध आहे. इतना जो तुम मुस्कुरा रहे हो क्या गम है जिसको छुपा रहे हो. अनेकदा दुःख लोकांना लक्षात येऊ नये म्हणून सुद्धा माणसं हसत असतात. हसण्याच्या मागची काय कारणं असतील काही सांगता येत नाही. आणि म्हणून ज्याला आपण जोकर म्हणतो, विदूषक, त्याची व्याख्या तरी काय आहे. टावो हुंद क्यास देतो त्यांचे अनावर स्वर, विदूषकाचे काळीज दुःख वेदनांचे घर. ज्याला तुम्ही विदूषक म्हणतात त्याच्या काळजात जर तुम्ही शिरलात तर फक्त दुःख आणि वेदना दिसतात. हे सगळं आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. आणि काय कसं समजून घ्यायचं या गोष्टीचे संस्कार फक्त या समाजात शिक्षकच करत असतो. आणि या शिक्षकांच्यामुळंच आज मी तुमच्यासमोर उभा आहे. म्हणून कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी त्याच्यासाठी शब्द कमी पडतील. इतकं शिक्षकांचं ऋण विद्यार्थ्यांच्यावर, समाजावर असतं. फक्त समजून घेता आलं पाहिजे. आपले राष्ट्रपती सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन हे सुद्धा शिक्षकच होते त्यांच्या आधीच्या जीवनामध्ये. आणि म्हणून त्यांच्या नावाने आपण शिक्षक दिन करत असतो, सगळ्यांना कल्पना आहे. म्हणून शिक्षकाची व्याख्या ही साधी व्याख्या नाही, किंबहुना कोणत्याही व्याख्येत परिपूर्ण स्पष्टच होऊ शकत नाही त्यालाच आपण शिक्षक असं म्हणत असतो. आणि मग आपल्याकडं पूर्वी शिक्षक हा अवघड शब्द आहे. खेड्यापाड्यात मी लहान होतो तेव्हा मास्तर असा शब्द होता. म्हणून माझ्या कवितेतही मास्तर हा मी शब्द वापरलेला होता. एकातून दुसऱ्यातून तिसरं विषयांतर केल्याशिवाय लोकप्रिय शिक्षक होत नाही. फक्त विषयाला धरूनच शिकवू लागला तर शिक्षक लक्षात राहत नाही. जे विषयांतर करून शिकवतात ते शिक्षक फार लक्षात राहतात. म्हणून कीर्तनकाराची भूमिका आणि शिक्षकाची भूमिका एकच असते की तो विषयावर कधी येतो हे लक्षात येत नाही आणि विषयावर का येत नाही याची खंतही वाटत नाही. अशी कीर्तनं आपल्यालाही करता आली पाहिजे. म्हणून शिक्षकामध्ये प्रत्येक शिक्षक हा एक कीर्तनकार दडलेला असतो. आणि कीर्तनकार ज्या हेतून, ज्या ध्येयानं प्रेरित होऊन संस्कार करत असतो तेच ध्येय आणि तोच हेतू शिक्षकाच्या मनात असतो. म्हणून आज सर्व शिक्षकांना भेटून मला खूप आनंद झाला. आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि काय शिक्षकाला प्रश्न विचारतील सांगता येत नाही. आपण जर अभ्यासक्रम संपला की आपण विचारतो विद्यार्थ्यांना, आताच आपण जो चॅप्टर पाहिला असं म्हटलेलं बरं, आताच आपण जे प्रकरण पाहिलं म्हटल्यानंतर पुन्हा प्रकरण शब्दाचा
वेगळाच अर्थ आहे. कोणत्या प्रकरणाकडं केव्हा कोण जाईल काही सांगता येत नाही. म्हणून एक जरा गमतीची कविता सुरुवातीला मी ठेवतो आणि आई कवितेनं समारोप करतो. असं मी एकदा विचारलं, कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. तर एका मुलीनं प्रश्न विचारला. मुलानं प्रश्न विचारला तर उद्या पाहू असं आम्ही सांगतो. पण आता मुलीनं प्रश्न विचारला तर मग तिथल्या तिथं शंकेचं निरसन केलं पाहिजे. आता प्रश्न जितका मोहम तेवढं आपल्या हेतूकडं वळवता येतं उत्तर. तर जाणकार शिक्षकांना फार विस्तारानं सांगण्याची गरज नाही. ही एक छोटी गमतीची कविता आहे आणि शेवटी आल्यावर कळतं की काय गोंधळ होतो. तिनं विचारलं काय करावं. आता किती मोहम प्रश्न आहे, पण शिक्षकाला आवडला प्रश्न. जितका प्रश्न मोहम तेवढं उत्तर आपल्या कलानं देता येतं. तिनं विचारलं काय करावं. मी म्हटलं होणारच नसेल गैरसोय तर लग्न करावं. काय शिक्षक उदात्त संदेश देतात. तिनं विचारलं काय करावं. मी म्हटलं होणारच नसेल गैरसोय तर लग्न करावं. तेही नाहीच जमलं. सगळ्यांनाच जमेल असं नाही, आम्हाला जमलं. तेही नाहीच जमलं तर छानपैकी प्रेम करावं आणि सोडून द्यावा नंतर. कोणाच्या प्रेमाचा काय शेवट होईल काही सांगता येत नाही. तेही नाही जमलं तर छानपैकी प्रेम करावं आणि सोडून द्यावं नंतर. लग्न जरा अडचणीचं कठीण इत्यादी ती हुंकारली. ती काहीतरी बोलणारच ना, तुम्ही असं बोललं. लग्न जरा कठीणच अडचणीचं इत्यादी ती हुंकारली. जमण्यासारखी गोष्ट दुसरी दिसते. जमण्यासारखी गोष्ट दुसरी दिसते. छानबीन नाही पण प्रयत्न करेन. सांगा ना कुणावर करावं प्रेम. आता विद्यार्थिनीचा प्रश्न आहे आणि कुणावर करावं प्रेम. सांगा ना कुणावर करावं प्रेम. मनात आलं. शिक्षकाच्या मनात काय काय येईल सांगता येत नाही. मी शिक्षक. मनात आलं म्हणावं करा झालं आमच्यावरच. मनात आलं म्हणावं करा झालं आमच्यावरच. पण नाही म्हणालो तसं एकूण त्यात बरीच अडचण होती. आता कुणाच्या काय अडचणी असतील कसं सांगता येतं. एकूण त्यात बरीच अडचण होती. पण अडचणीच्याच जागी नेमका संदेश द्यायचा ही प्रतिज्ञा घेतली. पण अडचणीच्याच जागी नेमका संदेश द्यायचा ही प्रतिज्ञा घेतलेली. म्हणून उदात्त झालो. थोडासा गंभीरही झालो. देता झालो संदेश. प्रेमासाठी लागतो माणूसच असं नाही. पुरे असतात डोळे. प्रेम डोळ्यांवर करा, गॉगलवर करा, चष्म्याला वगळून. आता ज्यांना चष्मा लागला असेल, मलाही लागला, वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. चष्मा म्हणजे दृष्टी. नेहमी ते त्यांच्याच चष्म्यातून पाहतात प्रत्येक गोष्टीकडं. हे सांगायला चष्मा लागलेला असावा असं काही बंधन नाही. प्रेम डोळ्यांवर करा,
पुरे असतात डोळे, गॉगलवर करा, चष्म्याला वगळून नाही म्हटलं तरी ती गोंधळ आहे. आता हे असं ऐकल्यानंतर गोंधळणारच ना कोणी. नाही म्हटलं तरी ती गोंधळली. एकेकाचं वयच असतं गोंधळायचं. पुटपुटली. गॉगल म्हणजे फ्रेम. प्रेम कसलं त्यात सांगा ना. कुणावर करायचं खरंच? लाडात आल्यानंतर असं बोलावलं, सांगा ना कुणावर करायचं खरंच? मी हात पाहिला. माणसं निमित्त शोधत असतात, स्पर्श कसा आहे. मी हात पाहिला तेव्हा कोण शहारलं ठाऊक नाही. मी हात पाहिला तेव्हा कोण शहारलं ठाऊक नाही. सांगू लागलो योग उत्तम आहे. ज्यांना भविष्य सांगता येत नाही ते आपल्या कलानं सांगत असतात. सांगू लागलो योग उत्तम आहे. कोणीतरी झुरत आहे असं दिसतं तरी. आता पहा, कोणीतरी झुरत आहे असं दिसतं तरी बिचारा तो. तिचे उद्गार. कोणीतरी झुरत आहे असं दिसतं तरी ह्याच्यावर ती म्हणाली बिचारा तो. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देव. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देव. म्हणजे कुणीतरी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तुम्ही मेलच पाहिजे असं काही बंधनकारक नाही. म्हणून जिवंतपणीच आपल्याला कुणीतरी श्रद्धांजली अर्पण करेल असा प्रसंग ओढवून घ्यायचा नाही. हा या कवितेचा संदेश आहे. तेव्हा ही अशी एक छोटीशी कविता होती आणि आई कवितेनं मी समारोप करतो. सगळ्यांना माहिती आहे आणि गमतीची गोष्ट अशी आहे की लोकांना वाटतं ही आई कविता केव्हा लिहिली असेल. मी 9:45 ते 10 असा कॉलेजमध्ये असताना इंटरव्हलचा काळ असायचा. त्या काळात बसून लिहिलेली ही कविता आहे. काही कुणाला काही माहिती नाही की मी काय करतो, काय लिहितो. आणि कधी कधी असे गमतीचेही प्रसंग यायचे. एकदा असाच माझा मूड नव्हता. 9:45 ते 10 इंटरव्हल. आणि मग मी 9:45 ते 10 म्हणजे प्रचंड अशा प्रकारच्या गप्पा, हसणं असं सगळं चालायचं आणि मी बोलत राहायचो. पण त्या दिवशी मी जरा शांत होतो. अतिशय देखणी आमच्या स्टाफ रूममधली माझीच एक सहकारी मैत्रीण म्हणाले हरकत नाही. तर त्यांचं लक्ष गेलं, मी काहीच बोलत नाही. तर त्या एवढंच म्हणाल्या, का हो आज तुमचा मूड दिसत नाही. बस मला पुरे होतं, प्रश्न पुरे होता. का हो आज तुमचा मूड दिसत नाही. मी म्हटलं तेच तर दुर्दैव आहे. ते म्हणाले यात काय दुर्दैव आहे ना. म्हटलं अहो ज्या दिवशी मूड असतो त्या दिवशी तुम्ही नसता. म्हटलं आता काय करायचं, काय कुठं अर्थ घेऊन जाते काही सांगता येत नाही. पण हा एक हार्दिक संवाद असतो आणि तो तुम्हाला त्या दृष्टीनं सुचला पाहिजे. सगळ्यांना आवडणारी अभ्यासक्रमात होती. या कवितेने मी समारोप करतो. अनेक शिक्षकांनी ही कविता शिकवलीही असेल वर्गात. आई असं कवितेचं शीर्षक आहे. माझे एक सहकारी होते ज्युनियर कॉलेजला. मी सिनियर कॉलेजला विभाग प्रमुख होतो. फार वर्ष झाली त्याला. आता जवळपास मलाच 80 वर्ष झाली, म्हणजे किती वर्ष झाली असतील. तर तो म्हणाला सर तुम्ही कवितेचं शीर्षक आई दिलं परंतु तो एकच शब्द नाही म्हणे. मग हो म्हणे 2 शब्द आहेत. 2 शब्दाचं मिळून आई शब्द तयार झाला. म्हटलं का? पहिला आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्म्याचं आणि ईश्वराचं एकत्रित दर्शन ज्या व्यक्तिमत्वात होतं
त्यालाच आपण आई असं म्हणतो. काय त्यानं व्याख्या शोधून काढ. आणि म्हणून पृथ्वीचं मोल सुद्धा आईला नाही असं म्हणतात. किती सगळ्यात हे गणपतीनं सांगितलं की सगळ्या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून कोण आधी येतं. आता गेलं ना पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला किती वेळ लागेल, पण गणपती फार हुशार. त्यानं आपल्या आईभोवती एक प्रदक्षिणा घातली आणि येऊन बसला सगळ्यात आधी. काय सुचवलं. पृथ्वीची तुलना करून सुद्धा जिचं मोल तुम्हाला शब्दात मांडता येत नाही, तिलाच तर आपण आई असं म्हणत असतो. त्या आईची ही कविता आपल्यासमोर मी सादर करतो. आई एक नाव असतं. काहीही असेल, तुमच्या आईचं काही नाव असेल, माझ्या आईचं काही नाव असेल, पण नावाला फरक पडत नाही. आई आईच असते, ती कुणाचीही असो. आई एक नाव असतं. घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. काही फिरायची गरज नाही. लहानपणी सगळ्यांना अनुभव असेल, आईच्या मांडीवर डोकं ठेवलं की सगळं जग आपल्याला दिसतं. इतका महिमा तो आहे, अनुभवता आला पाहिजे. आई एक नाव असतं. घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही. आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते पालं उठतात. हे नातं पहा. 2-4 दिवसाची जत्रा असते. लोक पालं लावतात. जत्रा संपल्यानंतर ती पालं आपापली गुंडाळतात, जातात. पण जिथं या पालाचे खांब रोवलेले असतात, त्या जमिनीला ज्या जखमा झालेल्या असतात, त्या जमिनीचं काय, असा तो दृष्टांत आहे. जत्रा पांगते पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे लागतात. त्या पालांची आठवण येते ना. घरात राहतात मुलं, नोकरी, आणि मग कुठं कुठं जातात. आणि म्हणून ते जे आहेत जमिनीत उमाळे दाटतात. आईला आठवण येते लेकरांची, असा खरा अर्थ आहे. आई मनामनात तशीच ठेवून जाते. काही काय ठेवून जाते सांगता येत नाही. आई मनामनात तशीच ठेवून जाते काही. जीवाचं जीवालाच कळावं असं देऊन जाते काही. ते फक्त जीवच आहे आणि जीवाला भाषा कळत नाही. जीवाला फक्त भावना कळते. आणि भावना कोणत्याही भाषेत सारखीच असते. आई असतो एक धागा. आई असतो एक धागा. वातीला उजेड दावणारी समईतली जागा. हे आईचं नातं असतं. ती उजेड दाखवते. तिनं उजेड दाखवला म्हणून अंधार पार करून मी इथपर्यंत आलो. लेकराला अंधार पार करता आला पाहिजे असा उजेड दाखवणारी जगात फक्त आईच असते. घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भार. विजून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान. पिकं येतात जातात, माती मात्र व्याकुळच. पिकं येतात जातात, माती मात्र व्याकुळच. तिची कधीच भागत नाही तहान. दिसत काहीच नसलं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल खोल की सापडतेच अंतःकरणातली खाण. याहून का निराळी असते आई. याहून का निराळी असते आई. ती घरात नाही. ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात. मोठ्यात हंबरणाऱ्या गाई. आईचा हंबर, गाईचा हंबर आणि आईची हाक ही फक्त लेकराला आणि वासरालाच कळते. ती बापाला कळेलच याची काही खात्री देता येत नाही. आई खरंच काय असते. लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते. आता दुधाची साय असते हे नातं एका कवीला जे कळलं जगातल्या कुणालाच कळलं नाही की दुधावर साय येते म्हणजे काय असतं.
साय पांघरून दूध गेले झोपी. कोणाला सुचलं का की साय काय आहे? की साय पांघरून दूध गेले झोपी, तैसी धापाधापी थांबावी ही. जीवनामध्ये निरामयता पाहिजे असेल तर दूध साय पांघरून झोपी जातं तेवढी निरामयता असली पाहिजे. आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते. लहान मूल चालता येत नाही पण आई शिकवते. एक फार जुना सिनेमा होता पहा, कोणाला आठवत? कुंवारा बाप नावाचा महमूदचा सिनेमा होता. आणि त्याचं मुलगा लुळा असतो आणि त्याची इच्छा असते पळणाऱ्या मुलांच्या सोबत शर्यतीत भाग घ्यायचा. बापाला कळतं पळू शकत नाही. आणि मग महमूद स्वतःच्या खांद्यावर त्याला घेतो आणि त्या मुलांना तो कसा ऐकेल? सगळ्यात पहिला तो येतो आणि तो सांगतो माझा मुलगा पहिला आला. हे जे मायेचं चित्र आहे हे त्या आईकडूनच आलेलं असतं, बापाच्याही हृदयात आलेलं असतं. म्हणून अनेकदा मी लेख वाचले, मातृहृदयाचेही पुष्कळ वडील असतात, त्यांचंही हृदय. पण वडिलांच्यावर कविता कुणी लिहिलेली नाही, फार कमी लोकांनी लिहिली. आईवर सगळ्याच कवींनी लिहिली पण वडिलांच्यावर कुणी लिहिली नाही. का लिहिली नाही याचं उत्तर पुन्हा वेगळं आहे. धरणीची ठाय असते, आई असते जन्माची शिदोरी. आता शिदोरी ह्या शब्दालाही खेड्यापाड्यात वेगळा अर्थ आहे. तुम्ही बाहेर गावी निघता, शेवटी शिदोरी बांधून देणारी आईच असते आणि ती शिदोरी सगळ्या प्रवासभर तुम्हाला सतत आईची आठवण देत असते. म्हणून ही प्रतिमा आहे, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही. पण दुःख या गोष्टीचं आहे की उरतही नाही. मग शेवटी आठवणीच असतात. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही, उरतही नाही. आणि शेवट पहा, आई एक नाव असतं, आता नसते तेव्हा. आता नसते तेव्हा घरातल्या घरात गलबललेलं गाव असतं, असते तेव्हा गजबजलेलं असतं, नसते तेव्हा गलबललेलं गाव असतं. आई एक नाव असतं. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आयोजकांना धन्यवाद.